2 दिवसापूर्वी परभणी इथं झालेल्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एक आक्षेपार्ह जे विधान आहे ते केलं होतं आणि त्यानंतर बीडमध्ये ओबीसी समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल जरांगे पाटलांनी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी जी मागणी आहे सध्या जोर धरताना पाहायला मिळते। मी सध्या बीडच्या शिरूर पोलीस ठाणे परिसरामध्ये आहे आणि सकाळपासून त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन घातलं जाते। मनोज जरांगे पाटलांसह इतर जणांवरही गुन्हे दाखल करावे अशी जी मागणी आहे ते जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। आष्टी शिरूर पाटोदाचे जे आमदार आहेत सुरेश धस, बीडचे खासदार आहेत बजरंग सोनावणे यांच्यावरही गुन्हे दाखल करावे, एवढंच नाही तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी जी आहे आंदोलनकर्त्यांनी जोर लावून धरलेली आहे। सकाळीपासूनच या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा घेतलाय। नेमकी काय मागणी आहे? 2 दिवसापूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं परभणीला मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। त्या मोर्चामध्ये संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झालेली त्यांना न्याय मिळावा म्हणून हे सर्व त्यांनी मोर्चा काढला होता। त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। आम्ही सर्व शिरूर तालुक्याच्या वतीने संतोष अण्णांना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि ती होईल असा आम्हाला विश्वास आहे। परंतु हे जे काही त्यांच्या आडून राजकारण चाललं आहे, जातीत धर्मात तेढ निर्माण करण्याचं, तर ते कुठंतरी थांबायला पाहिजे। आणि त्या दिवशी जे मनोज जरांगे यांनी वक्तव्य केलं धनंजय मुंडे साहेबाबद्दल ते अतिशय चुकीचं आहे। त्याचा आम्ही वैयक्तिक समाजाबद्दल आणि परभणी धाराशिवमधून लोक आणू घरात घुसून मारू यामुळं हा समस्त ओबीसी समाज भयभीत झालेला आहे आणि त्या समाजाचं कुठंतरी आवाज दाबला जातोय असं आम्हाला वाटतंय। तर त्यांनी आमची एवढीच विनंती आहे, तुम्ही आंदोलन करा, संविधानिक मार्गाने आंदोलन करा, तुम्ही जातीवर बोलू नका, तुम्ही समाजावर बोलू नका, परंतु हे करणं फार चुकीचं आहे। त्यांच्या मारेकऱ्याला फाशी व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे, असं कोणालाही वाटत नाही की ते चुकीचंच झालेलं आहे। परंतु त्याच्या आडून तुम्ही जर राजकारण करत असाल तर हे फार चुकीचं आहे। आम्ही त्याच्यामुळं या ठिकाणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून आलेलो आहेत, ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे। आम्ही मनोज दादा जरांगे हे सकल मराठा समाजाचे नेते आहेत, त्यांच्याकडून असं चुकीचं वक्तव्य होणं हे फार निषेधार्ह आहे। आणि मात्र हे सर्व होत असताना तुमच्याच मतदारसंघाचे आमदार देखील त्या ठिकाणी होते, बीड जिल्ह्याचे अनेक आमदार त्या ठिकाणी होते। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना संतोष देशमुखचं घेणं देणं राहिलं नाही। त्याला जातीय वळण लावून सनी राजकीय वळण आणलं आणि राजकीय वळण आल्यामुळं जे यांना काय अधिकार आहे धनंजय मुंड्याचा राजीनामा मागायचा? ते काय आरोपी आहेत का? आरोप सिद्ध कधी होते? कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर आरोपी होतो, त्याच्या अगोदर आरोपीच नाहीत ना, आता संशयित आहेत ते। म्हणून सनी तुम्ही राजीनामा मागायचा विषयच येत नाही। एकच परवण दोन्ही सोडून ओबीसी सर्व ही कोणती भाषा आणली? आमचे जरी मतदारसंघाचे आमदार असले पण ते एकदम बेफाम सुटलेत। काय वक्तव्य बोलावा, काय असं आंडू गांडू हे काय शब्द आहे त्या याच्यातमध्ये? ही भाषा आमदारासारख्याला पटत नाही, सर्वसामान्याला पटत नाही आणि त्यांना अधिकारच नाही। याला पालकमंत्री करू नका, यांना राजीनामा द्या, हे कोणत्या ह्याच्यात बसत नाही। ते सृष्टी ठरवीन, कोर्ट ठरवीन, यांना बोलायचा मागायचा काय अधिकार नाही। आणि ज्या जिल्ह्यामध्ये घडलं त्या जिल्ह्यामध्येच मोर्चा निघाला पाहिजे, त्या जिल्ह्यामध्ये धरणं आंदोलन करायला पाहिजे। आम्ही इथं निवेदन द्यायला आलो, ते म्हणले एकाच जागेवर द्यायला पाहिजे। मग तुम्ही 2 जागा कसं काय? परभणीला तुम्ही मोर्चा काढता, पुण्याला काढता आणि इथून मागं किती त्यांनी मारलेत त्याच्याबद्दल काय नाही कोणी बोलत। आता पुढचं पाऊल काय राहील? आता काय पवित्र आहे? सकाळपासून तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन देताय। नक्कीच पुढचं पाऊल, या ओबीसी समाजाला जी धमकी दिली घरात घुसून मारू, त्याबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर आम्ही संख्येने कमी असणारे ओबीसी समाज म्हणजे अत्यंत भयभीत झालाय। अगदी
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्ही पाहताय की आम्हाला या ठिकाणी जे आंदोलन चाललंय, राजकारणात एकमेकावर टीका होत्या, तोपर्यंत समाज कुठंही बाहेर नव्हता. परंतु याच्या आडून किती खालच्या दर्जाचं राजकारण केलं जातं की आम्ही नोकरीला कसं लागलो, म्हणजे कोण कोणाला रिचार्ज करतंय आणि आता पुढचा पवित्रा काय आहे, कशा पद्धतीने हे आंदोलन चालणार? सकाळपासून तुम्ही इथं ठिय्या देता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आणि इथून पुढं बी असे जर प्रक्षोभ वक्तव्य केले तर इथून पुढं ही आमची जनता जी आहे ती आता दम धरायला तयार नाही. आत्तापर्यंत आम्हाला पूर्ण आम्ही सांगितलं होतं कोणीही काही बोलायचं नाही, कोणीही काही करायचं नाही. पण आता इथून पुढं लोक आता आवरत नाहीत. आता इथून पुढं जर बोलले तर त्याचा जशास तसं उत्तर देण्यात येईल. कुणाकुणावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करतात? आम्ही या ठिकाणी परवा निवेदन दिलेलं होतं. अंजली दामानी यांच्या विरोधात आम्ही एक निवेदन दिलेलं होतं. त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की या जिल्ह्यामध्ये एकाच समाजाचे, विशिष्ट समाजाचे, वंजारी समाजाचे या ठिकाणी अधिकारी आहेत, बिंदू नामावलीप्रमाणे नाहीत. त्यांच्याबद्दल आम्ही एक अर्ज दिलेला होता. आणि आत्ता आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एक तक्रार दिलेली आणि त्याचे गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाहीत. काल एक वक्तव्य करण्यात आलं पुण्यामध्ये की वंजारी समाज हा फक्त 5-4% वंजारी समाज बाजूला आहे, 90% समाज आमच्यासोबत आहे. परंतु मला एक या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की हे जे तुम्ही राजकारण चाललं आहे हे सकल मराठा समाजाला सुद्धा पटलेलं नाही. नक्कीच हे होते आंदोलनकर्ते. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही, एवढंच नाही तर अंजली दमानिया जे आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचा हा ठिय्या जो आहे तो आम्ही मागे घेणार नाही, असा पवित्रा जो आहे इथल्या ओबीसी आंदोलनकर्त्यांनी आता घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, शिरूर कासार, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.